हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी गोडी साखरेच्या ठाई. आज या ठिकाणी आपण बंधू भगिनी एवं मातृशक्ती समग्र देवस्वरूप मंडळी एकत्रित आपण आलेलो आहोत. हे विनाकारण झालो का काही कारण आहे? याच्या पाठीमागं काहीतरी काय कारण आहे की भगवान शंकराचा महोत्सव आहे, शिवरात्र आहे. त्या निमित्तानं इथं कार्यक्रम, त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं इथं आपण सगळे एकत्रित आलेलो आहोत. खरोखरच या सप्तपुऱ्या आहेत. अयोध्या आहे, कांची आहे, मथुरा आहे, जगन्नाथपुरी, द्वारकापुरी. मला तर असं वाटतं की मराठवाड्यातल्या लोकाला जर गरीबाला कुठं जाणत असेल त्याला उज्जैनपुरीला येत जा. चालूच आहे कार्यक्रम, पाडव्याचा कार्यक्रम, हनुमान जयंतीचा कार्यक्रम, अन्नदान, आणखीन कोणती पुरी तीर्थ कशाला म्हणतात? यालाच म्हणतात. जिथं असे कार्यक्रम चालतात, जिथं साधू संतांचा आदर आहे, देवाचा आदर आहे, ते गाव, ते क्षेत्र, ती जमीन म्हणजे तीर्थ आहे. तसं तुमचं उज्जैनपुरी तीर्थ आहे. आणि तुमच्याकडं पाहून इथं कुलदैवत रोकडोबा आहे, हनुमानजी आहे. लांब लांबून लोक येतात, इथं मोठ्या भावनेनं दर्शन घेतात. नवसालाही देव पावतो. भगवान शंकराचं भव्य मंदिर आहे. इथं काहीच कमी नाही, कोणत्याच गोष्टीची उणीव नाही. फक्त तुम्हाला जाणीव नाही म्हणून तर सप्ताह करायचा. हो, तुम्हाला काहीच उणीव. आता आपला मायबापच जर देव आहे तर काही कमी आहे का आपल्याला? एखाद्याचं जर समजा आपला वशिला भाऊ बिऊ कोणी मंत्री असला आणि त्या दोघाचं सौजन्य असलं ते म्हणतो मला काय कमी आहे, मा भाऊ मंत्री आहे. पण मंत्री आज आहे उद्या नाही, राष्ट्रपती आज आहे उद्या नाही. ह्या सगळ्या जगाला जो आधार आहे तो देव आज आहे उद्या. काही विचार करून येतात. तो देव कधी पण, त्याला धरून जर तुम्ही राहिले तर भयचिंता राहणारच नाही. मग काहीची हरियाला हाता चांगली स्पष्टता झाली. फटफटलं नाही, पहाटच फुटली. बोधाची काय फुटली? पहाट शब्द आहे. गुरुवचनी फुटली पहाट. असं जर स्पष्टता जर झाली तर तुम्हाला झोपडीत खोपडी ठिकाणावर राहील. आणि असं जर नाही कळालं तर सगळ्या जगाचं मालक जरी केलं तर अष्टाक्षरी मंत्र तुमचा कायमच राहील. कसं करून काय करू हे जर स्पष्ट झालं. देवाचा ना आपला संबंध म्हणल्यावर काय कमी आहे? साध्या गोष्टी व्यवहारात जर असं एखाद्या श्रीमंताचा वशिला असला तो म्हणतो मला काही कमी नाही, तो आहे तर लोक तर कमी नाही. पण तो कवर लोक आहे.
आज आहे उद्या नाही नाही. मंत्री संत्री आज आहे उद्या नाही श्रीमंती आज आहे उद्या नाही पैसा आज आहे उद्या नाही पद आज आहे उद्या नाही देव आज आहे उद्या. आहे महापिंगान घाली तू पिंगा विठ्ठला, देव कधी नाही. तुम्ही पैशाला महत्व देता. पैसा महत्वाचा वाटतो. पैसा आला की बरं वाटतं आणि पैसा गेले की चिंता. कधी शिराळण कधी ऊन. हे संसारातलं सुख दुःख असंच आहे. संसारातलं सुख शिराळासारखं आहे. खूप उन्हात चालाव 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 जीव कासावीस व्हाव आणि शिराळ पडाव. कसं वाटतं? बरं सांगत जा ना बाबा. कसं वाटतं? बरं वाटपा. ती मुक्ताबाई कोणाला कळून काही सांगताच येत नाही. हो कोण जाणे कोणा घडे उपासना कोण या वचना प्रतिपावे. प्रतिपावे. कोणाला समजल काही सांगताच येत नाही. शिराळ किती वर्षाचं राहतं ते? हा काही मिळालं मिळे का? शिराळ असतं का कायमचं? तसं संसारात ऊन ज्यादा आहे न शिराळ थोडं आहे. ऊन आणि शिराळ. मग रमलं कसं काय याच्यात? इतके येडे काय लोक. सरपंच उपसरपंच आमदार खासदार उगाच रमले की इकडं ते इकडं रमले कसे काय? मग ते काहीतरी असनच ना शिराळ. अशी एक गोष्ट सांगतात. एका माणसाच्या पाठीमाग जंगलात वाघ लागला. आडनावाचा वाघ नाही बरं का. काय लागला? वाघ लागला. ते जेच घाबरत घाबरत पळालं. ती एक विहीर होती. ती कोरडी फटक खोलीर आणि त्याच्यात आत होता कोण? दिसला का सगळ्याला? हो त्याला पाहिल्यावरती घाबरलंच. तिथं वडाचं झाड होतं. पारंबे अशा खाली लोंबकाचं. त्याला धरलं त्यानं. खाली उडी टाकावतं. इकडे यावं वाघोबा आणि खाली नागोबा. आता बरं वाटत असं का याला? घाबरून गेला ना. मग तिथं आनंद कशाचं मांडतो तो? वर मवळ होतं आणि तिथं त्या फांदीला 2 उंदरं करंडीत होते. रात्रंदिवस रात्रंदिवस करंड चाललंच ना. तिथं काय उंदरं करंडीत होते. कशाला? फांदी. तुम्ही बी ध्यानात घ्या बरं की महाराज. नाही तर म्हणतात मला नाही सांगितलं. पाहा डेंजर. धोक्याची सूचना. त्याला काय करंडीत होते? 2 उंदरण. हे कशाला लोंबकाळून? कशाला लोंबकाळून? पारंब्याला. मग याला आनंद कशाचा आहे? तर ते पोळी फुटली. ती मध कधी असं पडायचे डोक्याने. हे तितक्या पुरतं त्याला जरा मजा. तसं सुख आहे. आता तुम्ही काम धंदा केला नवरा बायकोनं दोघं तर बरं राहतं का नाही? साहेब असो का कोणी असो घरात काम धंदा केला गोड गोड बोलतात का नाही एकमेकाला? मग किती शिकलेला सवरला असला त्यानं काहीच काम केलं नाही. जर समजा काम करायचा पत्ता नाही. पिऊन यायचा ढोसून यायचा. बायकोला म्हणायचं करच्या. त्याला खूप आनंद वाटत ग बरं. आणि त्यानं उधारी आणू परेशान फुटाने करावं. ह्यो असा जर वागू लागला तर. पण कधी कधी ते म्हणते घ्या चहा. पडलं शिरा. बसा पडलं शिरा. पण येड्यावाने भलताच करू लागला. मला वाढून दे. आता काय वाढून दे? ह्यो काम करीन. ती कसं व्हायचं कसं? ती का वस्कन धावली की पडलं ऊन. म्हणजे व्यवहारात ऊनही पडायला वेळ नाही. असं सुख आहे. लाईन येते जाती. ही लाईन येते जाती. बरोबर आहे. तिला वेळ लागत. तसं संसारात लाईन येते जाती. कभी सुख कभी दुःख. सुख दुःख आपल्या पाठीमागं लागलेलंच आहे. पण याच्यातून जर पार पडायचं असेल तर चित्तात जो भेद आहे, जो अहंकार आहे, तो अहंकार आणि भेद खरा. पण आपल्यात एवढा भेद आहे की देवादेवात भेद. तो हा देव वेगळा आणि महादेव. हो त्याचा गुरु वेगळा आणि याचा गुरु. त्याचा महाराज वेगळा आणि याचा महाराज. त्याचा फड वेगळा आणि याचा फड. अरे फड होणार नाही तर काय? विठ्ठल तसं पाहिलं तर सगळ्याचा देव एकच. देवाचे रूप वेगळे वेगळे आहे का देव वेगळा आहे? अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या. हो अलंकार वेगळे वेगळे का? सोनं एका सोन्याचेच काय सगळे अलंकार आहे. एका मातीचे सगळे रांजण डेरा सुरई एका मातीचेच काय?
हे सगळे गाडगे मडके कशाचे एका तसे आपण सगळे एका देवाचे. आणि हे जर चांगलं कळालं नितळ सपाटून जर कळालं तर भेदभावाचं काही कारणच दुःख व्हायचं कारण नाही. तर पूर्वी एवढा भेद विकोपाला गेला होता की काही म्हणायचं आमचा गंध आडवान, काही म्हणायचं आमचा उभा. हे आडव्या उभ्या गंधाचाच वाद घेणं एक ना. आता कसं समाधान होईल? आडवा गंध आणि एक उभा गंध. वैष्णव म्हणून घ्यायचे आपले अर्धवट कच्चे ज्ञान नसलेले पूर्ण, ते म्हणायचे आमचा उभा गण. काही शिवाचे भक्त म्हणायचे आमचा आडवा गण. त्याचं घरही आडवं सारायचे, यायचं सगळं उभंच. म्हणजे त्याच्यातच वाद आडवा. आणि मग तुकोबारायानं सांगितलं अरे हे कशाला करीत बसले रे? हा भेद काही घालून टाका तुम्ही. हा भेद हे चुकीचं आहे तुमचं. हे महादेव काय आणि विष्णू काय हे न कळण्यातले घोटाळे आहेत. आम्ही नेहमी एक दृष्टांत सांगत असतो. दोघं जण रेल्वेत बसले, काही तेवढी एकमेकाची ओळख नव्हती. रेल्वेचा प्रवास करीत होते. मग वाटानं चालता चालता एक म्हणतो माझा मामा जो आहे ना अशी सुंदर पेटी वाजवतो. ते म्हणतो काय येतं तुमच्या मामाला? माझा काका जो आहे ना सुंदर बासरी वाजवतो. ते इथं चाललं, तो मामाला काही येत नाही, याचं तो काकाला काही येत नाही. बोलता बोलता आले आतघाईवर. आज्ञाने लोकांचं भांडण कशावर नाही सुरू होतं. माझ्याकडे काहूनच पाहिलं. आता मग काय त्यानं डोळे झाकून घ्यावं. आज्ञानी लोकांच्या भांडणाला काही मुहूर्त लागत नाही, काही लागत कशावर नाही भांडणं सुरू होते. आले चांगले आतघाईवर आणि एका स्टेशनवर उतरले. महाकाका विद्वान आणि ते म्हणतो महामामा विद्वान. चाललं दोघायचं. एकाच स्टेशनवर उतरले आणि एकाच घराकडे गेले आणि एकाच घरात गेले. तिकडून जेव्हा आला तो याचा जो मामा तो त्याचा काका. अरे फुकटच भांडत बसलो गाड्या. पण त्याला तरी कळलं तसं आपल्याला कळावं ना या सप्त्याच्या निमित्तात. फुकट भांडणात काही अर्थ. हरिहरा हरिहरा भेद हरिहरा वेद 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 नाही नका करुवाद नाही नका करुवाद होय काय कासे हृदयी होय काय कासे हृदयी काय कासे हृदयी नाही नका करुवाद नाही नका करुवाद एकाचे हृदयी एकाचे हृदयी एकाचे हृदयी एकाचे हृदयी. विनाकारण वाद घालायचं काही काम, विनाकारण वेळ घालवायचं काही काम. एकाच देवाचे आपण सगळे, एकाच परमेश्वराचे. त्या परमेश्वराचे नावं हजार आहेत. विष्णू सहस्त्र नाम, पण परमात्मा एक आहे. सोनं एक पण अलंकार अलग अलग आहे. पण सोनं तसं अनंत रूपानं अनंत वेशानं जग आपल्याला नटलेलं दिसतं, पण याच्या बुडाशी कोण आहे? परमात्माच आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले म्या बाप रखुमा देवी वरू पुन बाणली. बुडबुडे तरंग लाटा, पण मुळात काय? पाणी. बुडबुडे तरंग लाटा, मुळात काय? पाणीच आहे. पाणीच. बरोबर आहे का नाही? बर्फाचा खडा आधी का पाणी आधी? नाही, मी लवकरच कीर्तन घेतो, तसं काही काळजी नाही. बर्फाचा खडा आधी का पाणी आधी? आणि नंतर म्हणजे दोन आहे का तिथं? एकच आहे. पाणी आहे का बर्फाचा खडा आहे? सांगा बरं. अरे बर्फाचा खडा व्यवहारा करताय, पण मुळात काय ते? अलंकार हे व्यवहारा करताय, पण मुळात काय?
सोनंचे गाडगे मडके हे व्यवहार करताय, हे गाडगं द्या मडकं द्या हे व्यवहार कसा होईल याच्या करताय, पण मुळात काय मातीच. बर्फाचे खडे आहे का पाणी, पाणीच. अलंकार आहे का सोनं, म्हणजे बर्फाचा खडा पाण्याला सोडून, अलंकार सोन्याला सोडून. सांगणार सोन्या हो अलंकार सोन्याला सोडून नाही, बर्फाचा खडा पाण्याला सोडून नाही, मिठाचा खडा पाण्याला सोडून लवण मिळविता नोहे सारिता. मिठाचा खडा पाण्याला सोडून आणि तुम्ही देवाला सोडून. गडबड दिसायला लागली. आणि खरंच आपण देवाला सोडून नाही ना, पहिलं देवाला धरून होतो, मधातही आहे, पण मधातच कुठून बुद्धी सुचली तुम्हाला, देव कुणीकडे ना आम्ही कुणीकडे. सगळे फिरून येतात तरी देव देव करीत बसते तरी देव कळायचा पत्ता. आणि खरा जर देव कळाला तर त्या आनंदाला पारावार. म्हणून तुकोबा राहायला दया आली आपली. ते म्हणतात कसं समजावून सांगावं होता. तुका म्हणे कैसे आंधळे जन गेले विसरून खऱ्या देवा. कोणी जर म्हणलं तिकडे देव निघाले की चालल्यात गाड्या तिकडं. हो नवसाल पावतो तो. आता देव कुठं निघत असतो का उगत असतो, कुणीकडेही अज्ञानी जीव पळतो. अरे देव इकडं तिकडं कुठंच नाही. देव तुम्हाला सोडून बाजूला. आता ही गाडी जी आली, ही गाडी एकदम चालत आली का कोणीतरी होता चालविणारा, असं लक्षात घेत जा. पंखा गरगर फिरतो, वायर नसेल तर फिरेल का बरं. बोलत जाणं सगळेच मस्त एकमेका सहाय्य करू आपण. वायर असल्याशिवाय फिरेल का, नाही फिरणार. शाबास. आणि वायर आहे पंखा आहे मग फिरेल का नाही. करंट नसन तर काय नसन तर मग करंट शिवाय फिरत. करंट दिसतं का आपल्याला, करंट दिसत नाही पण आहे तसा देव दिसत नाही. पण हे म्यान ज्या अर्थी फिरते, म्यान म्हणजे इंग्रजीत पंख्याला म्हणतात फॅन आणि माणसाला म्हणतात हे गल्लीपासून दिल्लीपर्यंत लुगू 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 इकडं तिकडं फिरतेत. अरे हे कोणाच्या सत्तेनं फिरतेत. चाले शरीर, चाले शरीर, चाले शरीर कोणाची असते. 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 कोण बोलावितो हरिविना, भावितो हरिवेना. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण. देखवी ऐकवी, देखवी ऐकवी एक नारायण. देखावी ऐकावी, देखावी ऐकावी एक नारायण. देखावी ऐकावी, देखावी ऐकावी एक नारायण. हे शरीर कशानं चालतं, देवाच्या सत्तेनं चालतो. पंखा कशामुळे फिरतो, करंट आहे म्हणून फिरतो. तसं त्याच्यावर फिरतो की त्याच्याशिवाय फिरू शकत नाही. हे खाण्यापिण्यावर टिकलं का देवाच्या सत्तेवर टिकलं, हे आपला भ्रम आहे. लोक म्हणते खायची सोय नव्हती म्हणून गेला. आणि बदामाचा शिरा खाते ते खाऊन जाते. ते खाण्यावर नाही, ते खाण्यावर नाही. मग देव तर काय माहिती. हे कसं काय जातं, मधातली लाईन तुटल्या जाते, ह्याच्यातली लाईन तुटल्या जाते. कशातली, वायर जर तुटलं तर पंखा फिरेल का. करंट तर आहे पण काय नाही त्याला जोडल्या गेलं, वायर तुटत मधात. काही गोष्टी जर नसल्या गाडीत तर गाडी चालत नाही. हवा जर नसली चालती गाडी, चालती का, बोलत जा ना. हवा जर नसली गाडीत तर तुमच्या राळात चालते का, यालाही राळ लागतो का. हवा जर नसली तर गाडी चालेल का. बरं गाडीतली हवा गेली तर भरून आणायची सोय, बरोबर आहे ना, मान्य आहे ना तुम्हाला. आणि याच्यातली हवा गेली तर
पाहुण्या रावळ्याकडे आहे काही टेका काही पैशाने मिळ बसेल का? किती महत्वाची वस्तू आहे बरं आपल्याजवळ. मग हे हवेवर टिकलं कशावर टिकलं? झाड हरतं कशाला हलतं? वाऱ्यानं. आणि हे कशानं हलतं? डॉक्टर म्हणतो जा घरी घेऊन. हे झाडात काय आता हवा कशावर टिकलं हे सगळं? किती किमतीची वस्तू तुमच्याजवळ आहे त्याचं काही महत्त्व? किती किमतीची वस्तू आहे. हे ऐकण्याकरता तुम्हाला मन आहे ते स्थिर आहे. नाही गड्या कीर्तन चाललं नीट ऐकाव. ही काय आपल्याकडं ही बुद्धी तिकडं नाही. कोणाकडं? पशुकडं नाही. ताकद जास्त आहे पण त्या मॉडेलमध्ये ही योजना नाही. ही इथंच योजना आहे. इथंच आपल्याला सगळं कळतं. तिकडं ते कळत नाही का? अजिबात कळत नाही. पशुआधिकाला काहीच कळत नाही. मला एकदा जालन्याला अध्यक्ष केलं होतं. मला खूप आनंद झाला. मी लोक इस्टेट बरबाद करते तर मला मूर्खाला अध्यक्ष केलं. आमचे ते आहेर गवळी मंडळी प्रेमी. महाराज तुम्ही अध्यक्ष म्हणे आजच्या कार्यक्रमाचे. दिवाळीचा दुसरा दिवस होता. हे कशावर सांगतो मी तुम्हाला? पशुआधिकाला काही कळत त्याच्यावर चाललं. आपल्याला जे कळतं ते त्याला कळत ही देवानं बुद्धी दिली. तर ते मला केलं अध्यक्ष. मी आपलं बसलो मटकून बसलो. मला वाटलं लोक इस्टेट बरबाद करते तरी मेळ बसत आणि आपल्याला बिलकुल बिना अपोज कोणी विरोध. मी बसलो मस्त आयटीनं. मग ते आले 2-4 जण आमच्याकडं. दिवाळीचा दुसरा दिवस होता. आले 2 हाले आणले त्याने. त्याला हात लावा म्हणजे हाल्याची टक्कर लावायची अध्यक्ष. आम्हाला हे उशिरा कळलं. मी असू द्या नुसतं अध्यक्ष म्हणे जो माझे अध्यक्ष. विनोदाचा भाग सोडून द्या पण मला हे सांगायचं त्याला काही कळत. बरं मी मग मागं आलो बसलो खुर्चीवर. ते 2-4 जण आले. अरे महाराज ये क्या कर रहे बोले. देखो ना कैसे झूंझते. मैं भैया वो आंग पे आएंगे ना करके मैं इधर आ गया. नहीं भैया नहीं महाराज वो आंग पे नहीं आती. मैं बोला भैया उनको माँ समझती नहीं तो महाराज क्या समझेगा. उनको माँ समझती नहीं भैया मेरे प्यारे भैया. उनको क्या नहीं समजती. माय कळत नाही हो कोणाला. पशुआधिकाला माय कळत नाही. बकरीपासूनच तयार होतो कोण? तो बोकड्या. आणि गरोदर कोणाला ठेवतो? कळाली का आई त्याला? बरोबर आहे कळाली का? मग तो बोकड्या असा आहे तर बोकड्या खाणारा डोकड्या कसा असेल? त्याला काय महाराज काही खाणाऱ्या पिणाऱ्याला ते वाईट नाही पण ते खाणं पिणं त्याला सुधरू देत नाही. आधी इथं म्हणजे देवस्थान दिलं सोडून आणि कोंबड्या बकऱ्याचं कब्रस्थानच जर केलं तर त्याला काय शिवरात्र काय सप्ताह काही मिळालं मिळ. म्हणून जैसा खावे आन वैसा होवे. म्हणून साधू संतानं देवानं जे आपल्याला खायचं सांगितलं ते खात जावं. त्याच्याकरता जे योग्य आपल्याला वस्तू दिल्या ते अभक्ष भक्ष नापेय हे कधीच करीत जाऊ. फिर तुम्हाला जर चांगलं कळालं वस्तुस्थिती जर कळाली आपला संबंध देवाशी हे जर कळालं. कारण हे संबंध आज आहे उद्या नाही. आपल्याला संबंध भरपूर माहिती आहे पण आपला संबंध देवाशी हे माहिती नाही. रोज आपण देवळात जातो. देवप्पा सुखाचं ठेव. देवप्पा हे दे. देवप्पा ते दे. पण देव कसा आहे काय हेच माहीत नाही ना. त्याची ओळखच नाही. फक्त मागणं चाललं रूढीनं. लोक मागत येतं आपणही मागतो. देव करायचा का कळून घ्यायचा? देव काय करायचा? ओळखेला हरी. हो देव करून मेळ कुठं बसतो का? तो देव कळून घ्यायचा. आणि तो जर कळाला देव जसाच्या तसा मग तुम्हाला भय चिंता. कारण तुमचा खरा संबंध कोणाशी आहे? कारण हे नवरा बायको आज आहे उद्या नाही. पोरं सोरं आज आहे उद्या. गुरं ढोरं आज आहे उद्या. आम्ही उजनपूरकर राहणारे आहोत हे आज आहे उद्या नाही. कुठले राहणारे महाराज तुम्ही? पहिल्यापासून काही नवीन घर आलं का इथले? पहिल्यापासून हे बी क्या बात आहे. कोण बरं पहिल्यापासून इथं बरं राहणार? पहिल्यापासून कोणी इथं? मग कुठले ते सांगा. काहीच माहिती नाही ना. काहीच माहिती नाही. मला एक ग्रहस्थ भेटला षष्टीमध्ये. ते नाथाच्या जवळ उतरला होता. आतल्या नाथाजवळ बिराड तिथं उतरला. पण ती एकटा झाला आंघोळीला. आला तर त्यानं काय केलं की कपडे काढले. त्याला वाटलं बुडी मारून कपडे घालावं. ते गेलं बुडी मारायला आणि चोरानं मारली इकडं बुडी. कपडे घेऊन गेला. 5-6 दिवस तसाच फिरत होता अंडरपॅन्ट.
सज्जन माणूस. मग कोणीतरी महाराजासारखे त्याला एक उपरणे दिलं, धोतर नेसू लागला. म्हणलं इकडं कोणीकडं तुम्ही? म्हणजे 5-6 दिवसापासून महाराज. 7 दिवस झाले अजून घर सापडायचा पत्ता नाही. हो, नुसतं फिरतो. मी म्हणलं, चाललं कसं? म्हणजे या फडावर जाय, त्या फडावर जाय, कोणी खाऊ घालतं पिऊ घालतं, असं चाललं म्हणे. मी म्हणलं मग आता कपडे घालाव. जिथं उतरलो ते सापडच ना. जिथून मी आलो ते दृष्टांत संपला. आणि घडलेली घटना आहे. मग त्याचा एक सज्जन माणूस आला आणि त्याला घेऊन गेला. त्याचं ऐकलं त्यानं. मग त्याच्या मागं आता आपल्याकडं किती आले आपल्याला घरी चाला म्हणणारे. तुकोबाराय आले, ज्ञानोबाराय आले, पण आपण ऐकतो का? आपलंच चालितो आपलंच. हो, सज्जन माणूस आला. किती दिवसात आहे सांगा बरं? कोणी 60 वर्षापासून, कोणी 7 वर्षापासून. आहे काही घराचा पत्ता? हे मोघम आहे आपलं हे घर. आपण इथले वतनदार आहे हे म्हणणं चुकीचं आहे. आपलं हे व्यवहारात म्हणायचं. आपलं व्यवहारात म्हणायचं इथून इतकं आपलं आहे आणि ते पलीकडं बी त्याला कोण नाही ते घ्यायच्या मागं आहे, अशी बेबंदी करीतो. जोडून याद ना. अरे 2 दिवसाचा पसारा आहे, 2 दिवसात राहून खरं घर ओळखून आणि ते खरं घर ओळखून देणारे जे संत आहेत. पैठणला जात जाव, पंढरीला जात जाव, संत भार तिथं बसत जाव, खरं कळून. उगाच याला काय आमच्या गावातलं 100 वर्ष झाले सप्ताह चालला. हे गप्पा आणण्यात काय अर्थ आहे? 100 वर्षापासून डॉक्टर बरेचे मोठमोठाले, आम्ही त्याला फीस देतो, पण तू मला गुण नाही ना. गुण येणं महत्वाचं आहे. तेने विन जीवा हो. आमच्या पाय पडू लागले, नारळ देऊ लागले. गेल्या वर्षीपेक्षा ह्या वर्षी 10-5 रुपये जादा दिले. आम्ही जातो आपलं उड्या मारीत. अरे पण तुम्हाला गुण येणं महत्वाचं आहे रे बाबा. तेने विन जीवा मला गुण येण्याकरता काही गावं बदलल्यानं गुण येईल का? देश बदलल्यानं गुण येईल का? वस्तुस्थिती कळाली तरच. खरं काय हे कळालं. आणि खरं कळून देणारे कोण आहेत? साधू संत आहेत. ते सांगतात अरे शिवात हरी आणि हारात भेद नाही. कोणत्या देवाची पूजा करा, गणपतीची करा, देवीची. हे रूप वेगळे वेगळे आहेत, पण एका देवालाच ही पावतीची पूजा. अनेक धारा पडतात. आकाशातून पाणी पडतं, पण समुद्रालाच आकाशात पतितम तोयम यथा गच्छति सागरम सर्वदेव नमस्कारम केशवम प्रतिगच्छति. कोणत्याही देवाची तुम्ही पूजा करा मनोभावे, ती पूजा त्या मूळ देवाला पोहोचल्या जाते. पण ओळखून करा. ओळखीला हरी धन्य तो संसार. हे जर तुम्हाला कळालं तर भेदाचं नाव राहणार नाही. नाही तर मग महाराज वा, कीर्तन करा, शास्त्री वा, पंडित वा, भेद कायम असेल तर दुःख मात्र जाणार. आणि दुःख राहावं वाटतं का जावं वाटतं? कोणी तुमच्या भागात सत्यनारायण केला का दुःख राहावं म्हणून? दुःख यावून केला का? यादसाठी जपे, यादसाठी तपे, व्यासे ही अमुपे ग्रंथ केले. हे सगळे ग्रंथ सप्ते सगळे हे कशा करताय? परमनंट सुख असं तकलादू. हे सगळं तकलादू सुख आहे. आणि तकलादू सुख कशामुळं? ते येतं आणि ते आपलं नाही, त्याला माझं म्हणतो. पुन्हा कशालाही माझं म्हणतो. दूध देणारी म्हैस कोणाची? व्यवहारात म्हणीत जाऊ, तितक्यापुरतं म्हणीत जाऊ. काही गोष्टीला आपण माझं म्हणत नाही ना लवकर. दूध देणारी म्हैस कोणाची? माझी. बरोबर आहे. कोणाची म्हैस? माझी. नक्की कोणाची म्हैस? म्हैस कोणाची? माझी. मान्य आहे ना मला. पण ती दुसऱ्याच्या याच्यावर होती. विकत घेतली, घेण्याच्या आधी का विकत घेतल्यावर माझी? त्याला काय म्हणतो? कोणाची? व्यवहारात म्हणायचं म्हैस माझी. शेण कोण? तुम्ही नाराज दिसता आमच्यावर. कोणी हसत? शेण कोणाचं म्हणतो? कोणाचं? होय. शेणाची भांडणं कोर्टात आहे. शेणाची भांडणं कुठे आहेत? ते वकिलाचे पोट जगायला लागलीत. हो. एक हलगटन म्हैसाबाई चालली वाटानं. तर ते पूर्वी अशी पद्धत होती, खुट्यावर जर शेण पडलं ते मालकाचं, गावात पडलं ते ग्रामपंचायतचं. मग ते शेण पडलं ते एका माय माऊलीने घेतलं आपलं उचलून. सड्याला लागत असेल, गरीब असेल, घेतली. आलीच एक बाई धावत. काऊन माझ्या शेणाला हात लावला म्हणतो. तिचं नवरा आला. तिकडचे 2-4 इकडचे 2 हे टाळकं फोडाफोडी कोर्टात. आणि ते भांडण कशात चाललं? कशा करता? कोणाचं शेण? एवढं तर काही असावं ना.
कशा करता अज्ञानी भांडते काही सांगता येत. अरे ते एक घेतला पोटात काय बिघडतं. ते बिचारे दोघंही पती पत्नी टाकून मोकळे झाले गेले. हे उगाच भांडत बसले. अरे शेणा करता रामायण ऐकायचं सगळं ऐकायचं आणि रामानं भरता करता राज्य सोडून दिलं. माझा भरत काय आणि मी काय मग इतकं तितकं बाण कोरला तर भरी बाण कोरल्याच्या संशयावरून टाळकं फोडाफोडी झाली. अरे असं नसतं का. हा भेद हा संशय हा जायला पाहिजे. तुका म्हणे भेदा भेद गेला वाद खंडो साधू संतांच्या संगतीत तुम्ही जर याल आणि तुम्हाला जर खरा बोध झाला तर झोपडीत खोपडी ठिकाण्यावर राहील. तुम्हाला तुमच्या पत्नीला मुलाबाळाला जर बोध झाला तर उपाशी 8-8 दिवस राहिलं तरी सर्व सुखले आलो सर्व नाही तर किती जरी गडगंज संपत्ती असली तरी समाधान. संपत्तीनं पैशानं जर सुख असतं आमच्या साधू संतांनी लिहिलं असतं पैसा आला हाता मग कैची. अरे हरीलाच ओळखून घ्या आणि तो हरी जर आपला केला मग पाहायचं कामच. चिंताच राहणार नाही. तर चिंता आहे लोकाला. चिंताग्रस्त लोक आहे. काहीचं लग्नच होत नाही चिंता. काहीचं लग्न झालं पण लेकरू बाळच नाही बऱ्याच वर्षाचं. चिंता काहीला 2-4 लेकर आहे पण घरातच येऊ देत नाही. चिंता कोठे काही 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 एक आहे एक नाही एक आहे एक नाही एक आहे एक नाही चिंता कोठे काही कोठे काही एक आहे एक नाही एक आहे एक नाही एक आहे एक नाही कोठे नाही कोठे काही काही एक नाही एक आहे एक नाही एक आहे एक नाही. संसारात देवाला सोडून खरा बोध ज्याच्याकडे नाही ते दुःखीच आहे. जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं राजा दुखिया प्रजा दुखिया दुखिया घर बैरागी रे बाबा सुखिया कोई नाही कोई नाही. कोणाला कशाची चिंता कोणाला कशाची चिंता. काही बोलून दाखवित काही बोलून दाखवित नाही. शिकलेले सवरलेले तसेच खोटंच बोलतात. 50-60 वर्षाचे झाले MA झाले MPhil झाले नोकरीचा पत्ता. आता 60 वर्षात झाल्यावर काय लागल सेवानिवृत्तीचा पिरियड. पण गप्पा असे आणते कसं काय चाललं ओके आणि आज सगळे ठोके. वा रे वा मेरे ठोके. अरे त्याच्यापेक्षा वारकरी व्हा ना. हरिपाठ म्हणा ना. हरिमुखी गाथा हरपली फली चिंता. वर्म जर कळालं महाराज वर्म जर कळालं तर तुम्हाला खायला असो नसो राहायला नीट घर असो नसो तुमच्यासारखे समाधानी तुम्हीच. अहो लंगोटी नेसणाऱ्याला काहीच नसणाऱ्याला विदर्भात पंढरी होते. ज्याला जग नाव ठेवायचं गजानन वेडा आहे पागल आहे त्याची पंढरी होते. त्याला आता मोठमोठाली शरण जातात. मग आता हे बाह्य ऐश्वर्यावर समाधान आहे का वर्म कळल्यावर. चांगले चांगले मोठमोठाले माणसं लंगोटी नेसणाऱ्याला शरण जातात राजे. ज्याला खायला नाही लेकरा बाळाला पातळ कन्या करावं लेकराला थोड्या थोड्या द्यावं. धरधरीत पाण्या माझी रांधेल्या हो कुत्रे घर अशी आमची तुकोबाची स्थिती. पण राजा शरण आलेला आहे. जगद्गुरु तुकोबा राहिला महाराजा शरण आला. कोण छत्रपती शिवाजी महाराज. वरच्या नजरेनं पाहिलं म्हणे महाराज तुमची ही परिस्थिती पाहून मला कसं तरी होतं. ते म्हणतात अरे राजा गरिबीत परमार्थ करता येतो हे लोकाला कळावं म्हणून मी स्वीकार केलेला आहे. काय केलेलं आहे स्वीकार. गरीब नाही हे बाहेरच्या लोकाला कळालं. आता आपलं देव होते गेल्यानंतर तुकाराम लयच गरीब होता तुला बरंच माहीत झालं. गरीब नाही बाहेरच्या लोकाला कळालं. ते म्हणे तू साधू संत तुकोबारासारखा श्रीमंत कोणीच हो नुसता रिच मॅन नाही तर व्हेरी व्हेरी रिच मॅन. सिंपल मॅन नॉट बट सुपरमॅन. हे पाश्चिमात्य लोकाला कळालेलं आहे की हे साधू संताचं महत्त्व. आणि आपण त्यांच्या महाराष्ट्रात जन्माला आलो.
ते आपल्याकरता महाराष्ट्रात आले. ज्ञानोबा माऊली महाराष्ट्रात, संत शिरोमणी नामदेवराया महाराष्ट्रात, चोखोबाराया, एवढे संत महाराष्ट्रात येऊन डोळे उघडणं म्हणजे कमालच झाली. आणि डोळे उघडण्याचं ठिकाण, खरा तिसरा डोळा उघडण्याचं ठिकाण हा मानव देह आहे. तो स्त्री देह असो का पुरुष, या देहात आहे. बाकीचे संसाराला फार चांगला देह आहे. तिथं कधीतरी ऐकलं का तुम्ही कुत्र्याची पोरं कुठं चाललं, कुत्र्यात पप्पा कुठं चालले आणि पप्पा सही करता का नाही, असं ऐकलं का कुठं? बापाला त्रास देणारे, माई बापाला त्रास देणारे पशवात सापडतात का माणसात सापडतात? माणसं विनाकारण त्रास देणारे कुठं सापडतात? बोलत जा लवकर लवकर. हे कुत्र्यात आहे का कुठं? हे मांजरा याच्या, अरे संसाराला तो देह, पण संसारातून पार कसं पडावं हे ज्या देहात कळतं तो देह हा तुम्हाला देवाने दिलेला आहे. त्याच्याकरता हे सगळे सायाची काय गंमत आहे, औंदा बंद आहे का आपला सप्ताह मग करा चालू. हे त्याच्याकरता नाही, हे खरं काय कळून घेण्याकरता आहे. तेने विन जीवा अपोला तो एक देव करुणी, तेने विन जीवा. हे पशवाधिकाच्या पोराला काही नोकरीची गरज नाही, कशाची गरज नाही. मांजरीच्या पिल्लाचे डोळे उघडले की कामाला, कुत्र्याच्या पिल्ल्याचे डोळे उघडले तर कामाला. मी देवाजवळ कधी कधी अशी प्रार्थना करतो, हे परमेश्वरा, मानवाच्या पिल्ल्याला 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 पिल्ले झाले तरी अजून काऊन उघडे ना. म्हणून भेद जाण्याकरता काय उघडायला पाहिजे आपण? तिसरा डोळा उघडायला पाहिजे. भगवान शंकराचे आपण भक्त आहेत. शंकर म्हणजे तिसरा डोळा उघडणारा, ओपनिंग ऑफ दी थर्ड आय. तिसरा डोळा उघडण्याकरता सप्ताह आहे. आणि सपाटून जर तुम्हाला खरं कळालं, डोळा उघडला तिसरा, तर सुखही नाही तर दुःख दुःखे समे कृत्वा लाभा लाभ जया जय. मग त्याच्याकरता काही करायचं का असं कळून घ्यायचं. बरं, काही जातीपातीचा भेद आहे का? नरदेहाला आले ना तुम्ही, कुठेही जरी आले तरी ते तुमचं परम भाग्य आहे. जगानं जरी उपेक्षा केली तर आपण आपल्याला धन्य समजित जाऊ. धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे. हे खरं वर्म कळून घ्यायला पाहिजे. नाही तर वास्तविक भेद नाहीच. डावं आणि उजवा अंग, पण शरीर हे शेवटच्या चरणात. उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, वाम भाग उजवे वाम भाग, उजवे वाम भाग, उजवे वाम भाग. तुका म्हणे एकच अंग, तुका म्हणे एकच अंग, एकच अंग, तुका म्हणे एकच अंग. एक एका ते हृदयी, एक एका ते हृदयी, एक एका ते हृदयी, एक एका ते हृदयी. एक एका ते हृदयी, एक एका ते हृदयी, एक एका ते हृदयी, एक एका ते हृदयी. Barak
विषय आपला असा चाललेला आहे की सगळे जे मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत अब्रह्मस्तंभापर्यंत असे तू हिमाचलपर्यंत गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत सगळ्याची धडपड कशा करताय दुःख पदरात पडावं नाही का कशा करता धडपड आहे सगळ्याची आता पावसाळा सुरुवात होणार म्हणून मुंगी देखील वारुळात काय एक एक कण म्हणजे शहाणपण तिला पण आहे कोणाला शहाणपण वकिलाला आहे शहाणपण डॉक्टरला आहे शहाणपण मंत्र्याला आहे सगळ्याला शहाणपण आहे पण हे पोट भरायचं शहाणपण उपयोगी पडत नाही कॉलेजमध्ये नॉलेज आहे पण पोट भरायचं नॉलेज आहे किती जरी कॉलेजचं नॉलेज प्राप्त झालं भौतिक पसारा किती जरी प्राप्त झाला तर मरणाचं भय कायमच आहे आणि आपण शिवस्वरूप आहे असं जर कळालं तर मरणाचं भय गेलं करायला ज्याला मरण आहे ते आपण नाही ना जे येतं जातं ते आपण नाही पाणी येतं जातं बरोबर आहे ढेकूळ येतो एखादा ढेकूळ ईर गळतो ना तो ढेकूळ येतो अग्नी कधी असतो कधी पाणी कधी असतं कधी आकाश कधी असतं कधी आणि हे पाचाचं मिळून नये पंचभूताचा हे आपण नाही याचा आपला काही संबंध नाही हे गेलं म्हणजे काय पाणी पाण्यात जातं आकाश हे ज्याच्या त्याच्यात विलीन होतं हे आपण नाही जसं आता हा अंगरखा जो आहे हे आडवे तिडवे धागे यायचे कशात आडवे तिडवे धागेचं पट तयार केला त्याला आकार त्याला नाव अंगरखा मग याच्यातला कोणता धागा तुम्ही समजता तुम्हाला अंगरखाच मी तितकं शरीर पण मी नाही शरीर साधन आहे का शरीर मी आहे शरीर काय आपलं साधन आहे शरीर मी नाही शरीर कधी असतं कधी शरीराचं ज्ञानही आपल्याला कधी असतं कधी नसतं स्वप्नात असतं जागृतीत आणि झोपल्यावर काही आहे का हो भान तुम्हाला मग तिथं भान कधी असतं कधी मग शरीराला सोडून तिथं तुम्ही आहे का नाही म्हणजे मी झोपलो होतो म्हणजे मग सांगतो कोण म्हणजे मी होतो पण याचा अभाव होता हे कधी असतं कधी स्वप्न कधी असतं कधी जागृती कधी असते कधी हो पण मी कधी असतो कधी असं घडलं का तुम्हाला मी मात्र बालपण येतं तरुणपण येतं त्याला जाणणारा मी येतो बालपण आलं मला कळालं ना बालपण राहिलं का तो तुमच्यात बालपण आलं नाही का आणि गेलं नाही का तुम्ही आले का गेले का जे चालले तिथं जे तसं तरुणपण येतं हे म्हातारपण चाललेलं आपल्याला कळतं ना आज उद्या ड्रायव्हरला कळतं ना गाडीतली हवा आता जायला आली म्हणून का गाडीला कळती कोणाला कळती ज्याला कळती तो हवा आहे का ज्याला नाही कळत ज्याला कळतं तो हवाहून कसा आहे वेगळा आहे पाण्याहून वेगळा आहे आकाशाहून मग देहाहून तुम्ही कसे आहेत व्हायचं का आहे याला काय पार्ट वेगळे करायचे काय याच्याहून कसे आपण देह मी नाही हे व्यवहाराकरता नावं दिले कशा करता नावं दिले सगळे जसे गाडगे मडके एका मातीचेच आहे एकच माती नाना भिंती अनेक भिंती आहे रांजण आणि सुगडे व्यवहाराकरता त्याला नाव दिलं नाही तर आत बाहेर काय मातीचे मातीशिवाय दुसरं काही नाही एकदा कुंभाराचं नाही का पाटलाचं भांडण लागलं काय लागलं भांडण लागलं कशावर तर तो म्हणे इथून जी नदी वाहती ती आपली दरडी जी आहे ती आमच्याशी याच्यात येते शेतात तिथली माती तो का नेली आता कुंभार बिचारा सरळ मनाचा म्हणे बाबा आता पाटील साहेब हे सगळं गाडगे मडके तर केले हो आता मग एक करा ना आता एक करा म्हणे तुम्ही चार चौघाला कशाला जमा करता तुमची माती घेऊन जा आणि मग हे गरिबाची गाडगे राहू द्या जमन गाव तुमच्या भागात जमन का राळात यालाही राळ लागतो काय माती तुमची आणि आमचे गाडगे जमन का कारण मातीला सोडून गाडगे गाडग्याला सोडून
अरे तसे तुम्ही कधीच देवाला सोडून नाही रे, एवढंच कळत नाही तुम्हाला. तुम्ही जातीला धरून जाती जातीत भांडणं, माणसा माणसात भांडणं, पक्षात भांडणं, ते तिकडं गुलजार, मी त्याचा नाही हो. आणि खरा कोणाचा आहे हे गेला विसरून. खरे आपण देवाचे. देव माझा मी देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. हीच माझी सत्यवाचा, हीच माझी सत्यवाचा, देव माझा मी देवाचा, देव माझा मी देवाचा. देव माझा मी देवाचा आपण खरे मुळात कोणाचे आहोत? देवाचे होतो, आहे आणि राहणार. आपण मुळात देवाचे आहोत, शिवस्वरूप आपण आहोत. आपण इथले सुद्धा नाही. उजनपुरीचे कोण आहे वर उजनपुरीचे? मला कळू द्या ना, कर रस्ता उकला मा. मी उजनपुरीचं झालो ना, कोण आहे उजनपुरीचं? आणि सांगा ना, व्यवहारात सांगावं लागल. मी नाही म्हणलं ना, जर 5 लाख अनुदान असेल तर तिथं म्हणीत जावं. आणि इथं आज खरं सांगत जा ना, खरे कुठले तुम्ही? उजनपूरचं कोण आहे तुम्ही? एका आहे सगळेच घाबरायला लागले. आहे. इथले नाही काय तुम्ही? कुठले ते तरी सांगा, फेरीजीवर लिहू. तुम्ही नक्की कुठले आहेत? भोग प्रधान देश, खूप श्रीमंत, पण त्यांना कळून चुकलं ह्या श्रीमंती समाधान नाही. वर्म कळाल्याशिवाय काही खरं नाही. आंधळेपणा गेल्याशिवाय काही खरं नाही. तर आंधळं कुठं न्या? बद्रीनारायणला न्या, का त्याला महाराज करा, का त्याला भस्म लावा, का लंगोटीवर ठेवा, का कपडे बदला. आंधळं ते आंधळच. ते कुठेही नेलं तरी एक आंधळं चंदा करून नेलं बद्रीनारायणला. कुठं? आता गावात जायचं आपलं हिंद्यानं सकोबाई, सांडू पाटील, धोंडी पाटलाकडे चहा प्यायचं, जायचं, बसायचं. त्याला नेलं बद्रीनारायणला. मग तिथं ठेवलं त्याला 2-4 दिवस. ती विचारते, इथं कसं वाटतं रे? म्हणजे तिथंच बरं होतं पहिलं घरी आपलं. तसे आपण आंधळेच नाही तर काय. खरं जर कळत नसेल तर डोळे असून, पाय असून, हात असून असा विचार करीत जाऊ. कधी कधी गावात दुकानदार जर आला तुमच्या, एखादा खासच दुकानदार जर असेल, तर त्याला माल घेण्यात आनंद का त्याचा गौरव करण्यात आनंद? तसं आमचे आलं तर पाया नका पडत जाऊ, आम्हाला जेव्हा नका म्हणत जाऊ, पण जर आम्ही निरोप आणला साधू संताचा, तो घेतल्याशिवाय राहत जाऊ. आपण इकडंच गुंगून जातो, नको नको तिकडे. तितका वेळ घालवायचा, जास्त वेळ ऐकण्याकडे देत जाऊ. खरं कळून घेत जाऊ. नाही कळालं तर आता एखाद्याला तुम्ही 100 रुपये दिले आणि 1 रुपयाचा माल घेतला आणि त्यानं काहीच वापस नाही दिलं, तर तुम्ही म्हणणार नाही का बाबा पैसे वापस दे म्हणून? इतकं आयुष्य गेलं याचं, राहिलेले असंच घालवायचं का? एक पोरगं होतं आपलं, त्याला तर काही कळतच नाही, रडायला लागलं. बापाच्या खिशातले 100 रुपये पैसे बापाने दिले, घे म्हणे, चांगलं याचं हे कर, उपयोग कर रे म्हणे. ते पोराला काय कळतं? फुगे एकाला आले होते गावात, घेतला फुगा आणि आलं वापस. किती रुपये दिले? 100. ते मायबाप शहाणे होते ना, ते म्हणे अरे असं कसं रे? ते गेले फुग्यावाल्याकडं. अरे म्हणे करे केवढ्याला फुगा? म्हणे रुपयाला. मग इतके कसे घेतले? ते काही म्हणलं नाही म्हणून म्या, तुम्ही काहीच म्हणत नाही म्हणून चाललं नाही हे फुकट चाललं नाही. हे 100 रुपयाची नोट फुकट चालली, ती फुग्यावर कामवायची काय? ते फुगा फुटलं तर पोरगं म्हणतं उजूक फुगा. फुग्यावरच चाललं काम आपलं. मेला तर हरकत नाही, पण म्हातारं सांगून गेलं पोळ्याचा बैल पुढंच काढ, म्हणजे त्याला जीव लावायचा दिवस आणि रपके देतो ठेवून. रस्ता हुकला का बरोबर आहे बोला. अरे चाललो कोणीकडं आपण, नाही कोणीकडे. विनाकारणच भांडणं, विनाकारणच हे.
हा देह पुन्हा भेटणार नाही. दुर्लभम त्रयमेवेतत् देवानुग्रहकारकम मनुष्यत्वम मुमुक्षुत्वम महापुरुष संश्रया. हा देह भेटणं दुर्लभ. भेटला तर कशा करता भेटणं हे कळणं दुर्लभ. कशा करता देह भेटणं हे भेटणं दुर्लभ. कशा करता भेटला हे कळणं दुर्लभ. बरं, हे कळून देणारे भेटले तर त्यांच्यावर संतत्व बुद्धी होणं दुर्लभ. एक तर तेच भेटणं अवघड आहे. आता नाही भेटणार रे. जगद्गुरु तुकोबा राया आपल्याला, माऊली ज्ञानोबा राया, अरे त्यांचे कुत्रे सुद्धा भेटत नाही आमच्यासारखे वेळेवर. हो, संत भेटत नाही बाबा. संत भेटणं फार अवघड आहे. तुम्ही मोठेपण आहे तुमचं, आम्हाला दगडाला महाराज म्हणता तुम्ही. नाही तर महाराज फार वेगळे असतील. महाराज भेटत ते का रस्त्यावर पडले काय महाराज. चंदनम न वने वने साधव नाही. हो, साधू भेटणं फार अवघड आहे. संत भेटणंच. आणि भेटले आपल्या घरात जरी असले तर पोराला आपला बाप वाटतो, संत वाटत नाही. पैठणचे एकनाथ महाराज कुठं संत म्हणून कळाले. तुकोबा राया गावात आले, कुठं कळाले? कळाले नाही ना. तुकोबा राया कळाले नाही. मी ते देऊ गावात गेलो एकदा. मी तुकाराम महाराजाचं चरित्र रडत. 2 लक्ष्मी होते त्याला. हे चरित्र होय रे. अरे आमच्या कल्याणाकरता आले, हे खरं चरित्र आहे त्यांचं. आम्ही वैकुंठ काही सांगत बसेत आपली. लयच गरिबी होते म्हणते त्याची. अरे त्यांची गरिबी कशाची आली? आपल्याजवळ उणीव ते भरून काढण्याकरता, त्याची जाणीव करून देण्याकरता ते आले. त्यांच्यासारखे श्रीमंत तेच हे बाहेरच्या देशाच्या लोकाला कळाले. तुकाराम महाराज म्हणजे नुसते ग्रेट माणूस नाही. अमेरिकनच्या लोकाला विचारलं कसे आहे तुकाराम महाराज, व्हेरी व्हेरी ग्रेट. म्हणजे इकडच्या हवानं ते सुधरत चालले, तिकडच्या हवानं इकडचे इधरत चालले. ते लोक इकडे यायला लागले, माऊलीच्या सोहळ्यात नाचायला लागले. म्हणून मी म्हणतो सगळ्या मंत्र्या संत्र्यानं महिन्यातून एकदा तरी सत्संग करीत जाव. मला एक माजी मंत्र्यानं विचारलं केल्यानं काय होतं. मी त्याचं एक कारण आहे, जे खायचं तेच तुम्ही खाताल. कशाला शेण खाताल, सडका खाताल, हां तळे खाताल. ते कोण खातं महाराज. मी पेपरला येतो बाबा ह्या मंत्र्यानं तळं खाल्लं, त्यानं हे खाल्लं, सरपंचानं म्हणे शेणच खाल्लं. मग शेण कसं काय खाल्लं? म्हणजे गावात जे उकांडा होता ना त्याची हाराशी झाली, त्याचे पैसे खाल्ले. म्हणजे काय खाल्लं त्यानं? अरे सरपंच होऊन शेण खायचं, मंत्री होऊन जर दगडं माती खायचे, रानमूण बाहायचे, पैसे खायचे. मूर्खा हो, जन्माला आलीच कशाला रे. त्याच्यापेक्षा व्हा, लाडू खायचे असेल तर काय व्हा. होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी होय होय वारकरी पाय पाय रे पंढरी पाय पाय रे पंढरी काय करावे साधन काय करावे साधन पाय पाय रे पंढरी पाय पाय रे पंढरी काय करावे साधने साधने काय करावे साधने. वारकरी होय याचा अर्थ देवाचा सच्चा भक्त होय. ज्याचे आम्ही दास त्याचा पंढरी वार करी. वार कशावर वार करी? जो प्रतिबंध आहे. आपलं खरं सुख आपल्याजवळच आहे, पण त्याच्यावर काय येऊ लागला प्रतिबंध. तो प्रतिबंध घालवायचा, त्याचं खंडन करायचं. त्याचं नाव वार करी. वारकरी म्हणजे नेवळट भोळगट असं नाही. वारकरी म्हणजे आणि जे समजावून सांगतात ते वारकरी संत. म्हणून मस्तक हे पायावरी या वारकरी, कारण ते समजावून सांगतात. कुठे डोकं टेकायला रिकामाने नेमळट वारकरी. माऊली ज्ञानोबा. अरे हसायला काय झालं? तुला जर निरोप आला, तुला कॅन्सर आहे तर बरं वाटेल का? इतका हसेल का मोकळा? शांततेनं ऐक ना. कुठं कुठं दुकान यायला लागली आमची नेहमी बार तो आहे गावात. विठ्ठल 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 विठ्ठल
ते गंमत अशी आहे, त्याचा काय लेकरू आहे बिचारा, ते जाऊ द्या, तो विषय नाही आपला. तर हे जी गोष्ट आहे ही महत्त्वपूर्ण गोष्ट, हे भेद घालवायचा, भेदावर प्रहार करायचा, हे दुःखाला कारण आहे. महाराज झाला म्हणजे भेद जात नाही, कीर्तन केल्यानं भेद जात नाही. भेद घालवल्यानं जाईल का कीर्तन प्रवचन केल्यानं, ऐकल्यानं जातो का सांगितल्यानं जातो का घालवावंच लागतो. भेद घालवावंच लागत असतो, बरोबर आहे ना महाराज? का सप्ते केल्यानं जातो, भेद घालवावाच लागतो. भेद घालवल्याशिवाय जाऊ शकत, त्याच्यातला दोष घालवावा लागत असतो, दोष घालावा लागत असतो. म्हणे आमच्या गावातलं एक जोडपं आळंदीला गेलं, बरेच वर्ष झालं, त्याला लेकरू बाळ नाही, आणि ते डोंगरात एक मजूर राहतो, म्हणे त्याला सोन्यासारखं लेकरं झाले. म्हणे याला काऊन नाही झालं, याला लेकरं बाळ का नाही झालं? म्हणे त्याची लक्ष्मी वंदे आहे आणि तो माणसात नाही. कसं काय होईल रे खंड्या? त्याचे दोष घालावं लागेल तरच लेकरू होईल. तसं तुमच्यात आत असलेले दोष खळबळून घालावं लागेल तरच भेद जाईल, अन्यथा भेद जाणार नाही. कीर्तन प्रवचन पाठ करून कोणालाही करता येतं. ते धोंडू कोंडू मला सांगायचं, महाराज तुमच्या कीर्तनकाराला मी नाही ऐकणार म्हणे एकदा, पण आमचा तमाशाच विठ्ठला विठ्ठला महाराज झाल्यानं कुठं भेद जातो का? घालवाच लागतो. असे दोन महाराज एका ठिकाणी आले होते, एका पाटलाच्या घरी. तो पाटील बोध संपन्न होता, ज्ञानी होता, त्याला वर्म कळालेलं होतं. तर ते दोन महाराज येऊन बसले होते पाटलाच्या घरी. तर ती एकमेकाकडे पाहून डोळे वाटायला लागले, हे कशाला आलं इथं, आड्या कपाळावर. मग ते एक जण उठून गेला, ते महाराज, ते बसलेलं महाराज पाटलाला काय म्हणतो, महाराज याला कशाला बोललं पाटील तुम्ही? म्हण नाही बाबा, तुम्हाला नाही त्याला नाही, तुम्ही दोघं आले, आदर करणं आमचं काम आहे. ते बैल आहे म्हणे, ते पाहते आता घेणं एक ना, ते काय बैल आहे म्हणे देव. ते आला आणि ह्यो काही कामानिमित्त उठून गेला. तर म्हणे पाटील याला कशाला बोललं? मी बोललंच नाही म्हणे, कोणी आलं त्याचा आपलं सत्कार करणं माझं, अतिथी देवो भव. घोडमं आहे म्हणे ते याला काय म्हणतो, याला काय म्हणतो, त्याचं काय खरं आहे? आता पाटील हुशार होते, ते म्हणे याला पोथी सांगून जमणार नाही, ज्ञानेश्वरी सांगून जमणार नाही, याला समजतच नाही तर काय करावं. सांगून गेली ज्ञानेश्वरी, माणसाबरीच मेंढरबरी, याला काय सांगावं म्हणे, आता कसं सांगायचं याला समजून. मग पाटलानं प्रॅक्टिकलनं समजून सांगितलं. चांदीचे ताटं, कशाचे? चांदीचे पाटं. त्याला वाटलं बराच बेत चांगला दिसतो करून, पण एका ताटात काय केलं पाटलानं, घास आणला असा बारीक करून, आणि एका याच्यात कडबा आणला. म्हणे बसा महाराज जेवायला बसा. त्याला वाटलं काही बेत चांगला असेल. म्हणे पाटील हे काय, मी काय बैल आहे का ह्यो म्हणतो. ते म्हणे यायला विचारा. ते म्हणे मी काय घोडम आहे का? म्हणे यायला विचारा. अरे असं महाराज झाल्यानं, लोकाला गुंगिल्यानं, लोकांची फसवणूक केल्यानं मेळ जमतो का रे? बिमारी खळबळूनच. हो, आमचे एक DYSP मित्र आहेत, ते म्हणे महाराज ड्रेस घातला ना तर अहंकार येतो बरं का. मी ड्रेसचा ना अहंकाराचा काय संबंध आहे? त्याचा काही संबंध नाही. ड्रेस ना अहंकाराचा अजिबात संबंध नाही. पण घातल्यावर अहंकार येतो. मला चुकीची समज आहे तुझी. ड्रेस घालणं न घालणं काय, सवळं नेस का ववळं नेस, खरूज असेल तर खाजीतच बसणार. मग ते वरच्या कपड्याचा दोष आहे का आतली खरूज तुला त्रास द्यायला लागली? तसं तुमची खरूची अज्ञानाची भेदाची ही घालवल्याशिवाय मेळ बसणार नाही. मग मला तुम्ही एका पारगाची का किंमत देईन? नाही दिली तरी चालेल, पण मी खरं सांगतो मायबाप, हे खरं लक्षात घेत जा. थोडाफार याच्याकरता वेळ देत जा. काही संतांचे ग्रंथ आहेत त्याचं चिंतन करीत जा. देवा संताच्या कृपेनं माय बहिणी तुम्ही इतका वेळ मला दिलेला आहे. खरं काय ते तुमच्या पदरात पडो. तुम्हालाही तशी बुद्धी माऊली ज्ञानोबाराया देवो, म्हणून त्यांचं स्मरण करा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. म्हणा शेवटची जा. चाल म्हणा शेवटची चाल म्हणा. नाही तुम्ही म्हणा तो
म्हणा म्हणा. हरी उजवे वाम भाग उजवे वाम भाग उजवे वाम भाग्य उजवे वाम भाग्य तुका म्हणे
हे गोड साखरेच्या गोडे कीर्तन जवळजवळ आपलं संपत आलेलं आहे. एक छोटासा दृष्टांत द्यायचं आणि जय विठ्ठल होणार आहे. एक एकाचे हृदयीन गोडी साखरेच्या ठाई. लाडूमध्ये जी गोडी आहे ती कशाची आहे? आणि जिलबीमध्ये ती साखर दिसती को? दिसती का साखर? मग साखरेशिवाय गोडी आहे का? तसं देव इकडं तिकडं पाहतो आपण, पण देव आपल्या जवळच आहे, आपल्या आत आहे, हृदयात आहे देव. कुठं गेलेला? आत्माराम आपल्या जवळच आहे. बरं, जिलबीमध्ये जी गोडी येते कशाची आहे? साखराची. आणि लाडूत गोडी येते पण साखराची. हे जिलबाबाई नाही ध्यानात घ्या, लड्डूराव नाही हे ध्यानात घेतल्याशिवाय काही बाबा खरं नाही रे बाबा. हो, न्यूनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवी त्वरे. जय विठ्ठल जय हरी विठ्ठल जय हरी विठ्ठल देवा कोडे उतरे हरे नाही उचारिला दे करम्या पुला तुका म्हणे दानेश्वरा